महाराष्ट्र में पानी का भीषण संकट मंडरा रहा है और आए दिन नदियों से अनियमित अवैध रेती उत्खनन की जा रही है, जिसके चलते जमीन में पानी का स्तर कम हो गया है और वर्धा जिले में वर्धा नदी व दूसरी नदियों से अवैध रेती उत्खनन व अवैध रेती वाहतुक अधिकारियों के आशीर्वाद से खुलेआम चल रही है और वाहतुक विभाग के अधिकारी मूक दर्शक बन तमाशा देख रहे हैं। केंद्रीय मानव अधिकार संगठन ने जनता के हित के लिए बार बार आवाज उठाई, किंतु अब तक कोई भी कार्रवाई नहीं हुई। कार्रवाई न होने के चलते संगठन के आशीष सोनटक्के के नेतृत्व में जिला अधिकारी कार्यालय के सामने आमरण उपोषण शुरू कर दिया गया है और समय रहते अब भी प्रशासन ने कार्रवाई नहीं की तो उपोषणकर्ता तीव्र आंदोलन कर सकते हैं। और आशीष सोनटक्के ने बताया कि जब तक हमारी मांग पूरी नहीं हो जाती तब तक यह आमरण उपोषण जारी रहेगा। कलम 28 नुसार निसर्ग संरक्षणाची पूर्ण जबाबदारी शासनाची असून परंतु वर्धा जिल्ह्यातल्या कोणत्याही शासकीय प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलेले नाही आहे। अवैध रेती वाहतूक इथे मोठ्या प्रमाणात चालू आहे। याचे निवेदन वारंवार कलेक्टर खनिकर्म अधिकाऱ्याला देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही आहे। त्यामुळे आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत खनिकर्म अधिकारी तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही। गुन्हे स्थानिक प्रशासनाने गुन्हे दाखल करावे आणि ज्या 2 महिन्यात ट्रक माफियाच्या माध्यमातून ज्या लोकांची जीव गेलेले आहेत त्यांच्या घरच्यांना प्रशासनाकडून 25 लाख रुपये मानधन देण्यात यावे। आणि आमची पुढील मागणी अशी आहे का छोटी वणी इथे ट्रक खाली येऊन 6 वर्षीय मुलीचा जो जीव गेला तिच्या घरच्याला 25 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी। त्यानंतर वाघोली येथील 9 वर्षाच्या मुलीचा पण रेतीच्या ट्रकनी जो ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांच्या घरच्यांना पण 25 जणांना जे दुखापत झाली आहे त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत। सगळ्यांना जे मुलगी आहे 9 वर्षाची त्या घरच्यांना 25 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। VCN न्यूज ब्युरो वर्धा।